हाय. आता आपण सलॉनमध्ये जेव्हा तुम्ही आयब्रोज करण्यासाठी जाता तर तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आणि ऍट द सेम टाइम ब्युटिशियनला तुमच्या आयब्रोज करताना त्रास होऊ नये म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय होतं की जेव्हा बायका थ्रेडिंगसाठी बसतात तर त्या आयब्रोज अशा पद्धतीने होल्ड करतात. आता अशा पद्धतीने होल्ड केल्यामुळे काय होतं की तुमची बघा ही डायरेक्ट अशा प्रकारे खाली दाबल्यामुळे तुमची आयब्रोज मेन गोष्ट दिसत नाही आणि जी ब्युटिशियन आहे तिला आयब्रोज करायला मध्ये स्पेसच नसते. दुसरी कशा प्रकारे पकडतात तर काय होतं की इथे असं ताणून धरतात आणि मग पकडतात. त्याच्यामुळे काय होतं तुमची अर्धी बोट आयब्रोजवर असल्यामुळे तिथे तिला स्पेस मिळत नाही नीट प्रकारे करायला. तिसरं या बाजूला पकडतात आणि अशा पद्धतीने होल्ड करतात. त्याच्यामुळे काय होतं तुमचा जो आयब्रोचा मूळ शेप आहे तो पूर्णपणे दिसत नाही आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने आयब्रो करायच्या हे पण थोडंसं कळत नाही. तर मग योग्य प्रकार कुठला आहे, तुम्ही कशा पद्धतीने होल्ड करायची, तर काय करायचं की वरच्या आयब्रोला एकदम असं ताणून धरायचंय आणि मग जे खालच्या पापणीच्या इथे आहे ते तुम्हाला खाली खेचायचंय आणि जी मधली स्पेस आहे ती अशी एम्प्टी ठेवायची जेणेकरून जे ब्युटिशियन आहे तिला तुमच्या आयब्रोज करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल. ऍट द सेम टाइम तुम्ही बघू शकता की आयब्रोचा शेप कुठल्याही प्रकारे मी ज्या पद्धतीने होल्ड केलाय त्या पद्धतीने तो बिघडलेला नाहीये. त्याच्यामुळे तो शेपही तिला नीट समजू शकतो. तर अशा प्रकारे होल्ड केल्यास तुम्हालाही त्रास होणार नाही. कारण की काय होतं की इथली जी आपली जी स्किन आहे डोळ्याजवळची ती नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते, खूप जणांची लूज असते आणि जर ती व्यवस्थित नाही पकडली गेली तर ती कधी कधी त्या थ्रेडमध्ये येते आणि ते होऊ नये आणि तुम्हालाही त्रास नको आणि ब्युटिशियनलाही करताना त्रास नको. सो अशा पद्धतीने आयब्रोज होल्ड करायच्या. सो आय होप तुम्हाला ही जी टिप शेअर केली आहे ती आवडेल.